कुलूप बंद घराची माहिती कशी भरावी हे आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम घर यादी नोंदवर यावर क्लिक करायचं आहे आपल्याला। यानंतर आपल्याला जो आपला घर इमारत क्रमांक आहे तो येथे टाकायचा आहे ऑप्शन 2 मध्ये। आणि त्यानंतर जे प्रश्न क्रमांक 3 आहे गणना घर, यामध्ये आपल्याला गणना घर टाकायचं आहे। तर त्याच्या खाली जे नवीन बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। नवीन बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे जा याच्यावर क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला नाही करायचं आहे। नंतर आपल्याला जे मकान बंद असलं तरी आपल्याला जे बाहेरून दिसेल त्यानुसार आपल्याला प्रश्न 4, प्रश्न जो 5 आहे आणि प्रश्न 6 याचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे। आता पहा इथे महत्त्वाचं आहे प्रश्न क्रमांक 7, यामध्ये कुलूप बंद असलं तरी आपल्याला त्याला ऑप्शन क्रमांक 1 निवासी सिलेक्ट करायचा आहे आणि खाली जे कुलूप बंद लिहिलं आहे म्हणजे लॉक आहे त्या कुलूप बंदावर लिहून आपल्याला सबमिट करायचं आहे। यानंतर सरळ आपल्याला प्रश्न क्रमांक 34 येईल मोबाईल क्रमांक। तो मोबाईल क्रमांक जर आपल्याला मिळत असेल तर तो तिथे आपल्याला टाकायचा आहे, नाही तर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती ते भरल्या जाईल। भरलेली माहिती पाहण्यासाठी आपण जर सारांश बटनावर क्लिक केले तर आपल्याला त्यामध्ये लॉक केलेल्या घराची यामध्ये संख्या आपल्याला दिसेल। जसे यामध्ये पहा 4 लॉक केलेल्या घराची संख्या आपल्याला दिसत आहे। आता ही माहिती आपल्या जेव्हा नंतर त्या गावामध्ये पुन्हा फिरू आणि जर ते कुटुंब आलेलं असेल असं आपल्याला माहीत पडलं तर आपल्याला ती माहिती पुन्हा अपडेट करायची आहे। हा विषय इथे महत्त्वाचा आहे। आपण लॉक केलेलं घर आपल्याला अपडेट करायचं आहे, कारण ती माहिती पूर्ण झालेली नाही। मग जेव्हा आपल्याला ती माहिती अपडेट करायची असेल तेव्हा आपल्याला बॅकमध्ये जाऊन आता आपल्याला यामध्ये जे ऑप्शन आहे अद्ययावत करा, ऑप्शन क्रमांक 2 डाटा अद्ययावत करा, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आणि डाटा अद्ययावत करायला आपण जर क्लिक केल्यानंतर आपण जो घर लॉक केलेला आहे तो आपल्याला त्यामध्ये दिसेल आणि तिथे ते पेन्सिलचं जे चिन्ह आहे त्या चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं आहे। पेन्सिलच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या भरलेल्या घराची माहिती येथे आपल्याला यामध्ये प्रदर्शित होईल। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जो प्रश्न क्रमांक 7 आहे तो प्रश्न क्रमांक 7 आपल्याला पुन्हा काढायचा आहे त्यातला। आणि त्या प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपण जे खाली लॉक म्हणजे कुलूप बंद केलं होतं त्यावरचं टिकमार्क आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि टिकमार्क काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याला पुष्टी करायची आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला प्रश्न 4 पासून प्रश्न 34 पर्यंत पूर्ण माहिती भरायची आहे। पूर्ण माहिती भरून डाटा सबमिट करायचा आहे। आता प्रार्थना स्थळाची माहिती कशी भरायची ते आपण पाहू। तर सर्वप्रथम आपल्याला नंबर 2 मध्ये इमारत क्रमांक, नंबर 3 मध्ये आपल्याला नवीन बटनावर क्लिक करायचं आहे म्हणजे गणना घर क्रमांक येईल आणि पुढे जावर क्लिक करायचं आहे। हा मेसेज आपल्याला नाही करायचा आहे। आता आपल्या ज्या मंदिराचं जे जमीन असेल ते ज्या प्रकारची असेल जसं सिमेंट असेल तर सिमेंटचं आपण टिकमार्क करू। नंतर ते भिंत कशी आहे, ते भिंत ज्यापासून बनली असेल जशी की भिंत विटापासून बनली आहे तर आपण विटा सिलेक्ट करू। नंतर आपली जे प्रार्थनाघराचं स्लॅब कशाचं आहे कॉन्क्रीट ते सिलेक्ट करू। आता आपला जो प्रश्न 7वा आहे यामध्ये ऑप्शन क्रमांक 8 आहे प्रार्थना स्थळ, त्या प्रार्थना स्थळावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या चौकटीमध्ये त्याचा नेमका जो उपयोग आहे तो आपल्याला त्यामध्ये लिहायचा आहे। आणि तो उपयोग लिहिल्यानंतर जर आपण त्याला सबमिट केलं तर आपल्याला डायरेक्ट पुढचे प्रश्न काही भरायची आवश्यकता नाही। आपली भरलेली माहिती दिसेल ते आपल्याला चेक करायची आणि त्याला सबमिट करायचं आहे आणि आपली माहिती भरून होऊन जाईल।